श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले चैत्र रथ पर्व वाचत आहोत. या चैत्र रथ पर्वातले वसिष्ठोपाख्यान आपण वाचत आहोत आणि या वसिष्ठोपाख्यानातले औरवाचे उपाख्यान आपण आजपासून वाचायला सुरुवात करूया. गंधर्व म्हणाला, अर्जुना, वसिष्ठ ऋषीच्या आश्रमात वास्तव्य करणाऱ्या अदृश्यंतीने शक्तीचा वंश वृद्धिंगत करणाऱ्या पुत्राला जन्म दिला. हा पुत्र शक्तीचाच दुसरा अवतार होता. वसिष्ठ ऋषीने स्वतः या आपल्या नातवाचे जातकर्म इत्यादी सर्व संस्कार यथातथ्य पार पाडले. वसिष्ठ ऋषी जवळजवळ मरणोन्मुख झाले असता त्यांच्या गर्भस्थ नातवाने त्यांचे प्राण वाचविले. म्हणून शक्तीचा हा पुत्र पराशर या नावाने लोकात विख्यात झाला. या धर्मात्म्या शक्तिपुत्राने वसिष्ठाला आपला पिता मानले आणि जन्मापासून तो त्याच्याशी पित्याप्रमाणेच वर्तू लागला. वसिष्ठ आपलाच पिता आहे अशा समजुतीने आपली आई अदृश्यंती हिच्या समोर तो वसिष्ठाशी बोलत असे. एकदा या शक्तिपुत्राने वसिष्ठाला उद्देशून तात अशी हाक मारली. त्याची ती भावपूर्ण व अर्थपूर्ण हाक कानी पडताच अदृश्यंतीचे नेत्र पाण्याने डबडबले आणि ती त्याला म्हणाली, बाळा, हे तुझे आजोबा आहेत. त्यांना तू बाबा बाबा अशी हाक मारीत जाऊ नकोस. तुझ्या बाबांना राक्षसाने वनात मागेच खाऊन टाकले. तू ज्यांना आपले वडील मानतोस ते तुझे वडील नाहीत. तुझ्या कीर्तिमंत पित्याचे ते वडील आहेत, म्हणजेच तुझे आजोबा आहेत. अदृश्यंती असे म्हणाल्यावर दुःखाने व्याकुळ झालेल्या त्या सत्यवचनी ऋषी श्रेष्ठाने अखिल विश्वाचाच विनाश करून टाकण्याचा विलक्षण विचार केला. शक्तीच्या पुत्राचा म्हणजे पराशराचा असा निर्धार झाल्याचे कळताच ब्रह्मवेत्यांचा अग्रणी असलेल्या मित्रावरुणांपासून उत्पन्न झालेल्या सिद्धांताची स्थापना करण्यात प्रवीण असलेल्या बुद्धीची जोड असलेल्या वसिष्ठ ऋषीने पराशराला कोणत्या हेतूने या त्याच्या निश्चयापासून परावृत्त केले ते आता ऐक. वसिष्ठ पराशराला म्हणाला, प्राचीन काळी कृतवीर्य नावाचा एक प्रख्यात राजा होऊन गेला. हा श्रेष्ठ राजा भृगुकुळातील वेदवेत्या ऋषींचा यजमान होता. त्या कृतवीर्य राजाने सोमयाग केला आणि त्या यागाची सांगता झाल्यावर त्याने भृगुकुळातील ऋषींना विपुल धान्य दिले, अपार धन दिले आणि त्यांना संतुष्ट केले. कालांतराने तो राजश्रेष्ठ कृतवीर्य निधन पावल्यावर त्याच्या वंशजांना एकदा भरपूर द्रव्याची गरज लागली. भृगुकुळातील ऋषींजवळ अपार धन आहे हे त्यांना चांगलेच माहीत असल्यामुळे कृतवीर्याच्या कुळातील ते सारे राजे भृगूजवळ धनाची याचना करण्यासाठी त्यांच्याकडे गेले. आपले धन राजे केव्हाही हरण करून नेतील ही भीती मनाला सारखी जाचत असल्यामुळे काही भृगूंनी आपले धन कायम जमिनीत पुरून ठेवले होते आणि काहींनी ते ब्राह्मणांना दान म्हणून देऊन टाकले होते. आणि क्षत्रियांना वेळोवेळी निरनिराळ्या प्रकारची गरज लागल्यामुळे काही भृगूंनी त्यांना भरपूर धन मागेच देऊन टाकले होते. पराशरा, एकदा असे झाले की एक क्षत्रिय योगायोगाने एका भृगूच्या घरी जमीन खणून पाहत असता त्याला द्रव्याचा साठा तेथे सापडला. भोवताली घोळका करून उभ्या राहिलेल्या
साऱ्या क्षत्रियांनी पुरून ठेवलेला तो धनाचा ठेवा बघितला. भृगूंनी इतके द्रव्य जमिनीत पुरून दडवून ठेवले होते हे उघड झाल्यावर ते दीनवाणेपणाने शरण आले असताही त्यांच्याकडे मुळीच लक्ष न देता द्रव्य उकरून काढणाऱ्या त्या बलाढ्य क्षत्रियांनी त्या भृगूंना तीक्ष्ण बाणांनी जखमी केले आणि त्यांना मारून टाकले. मातेच्या उदरात असलेल्या गर्भाचेही त्यांनी तुकडे तुकडे करून टाकले आणि साऱ्या जगात त्यांनी असा विलक्षण धुमाकूळ घातला. अशा प्रकारे भृगुकुळातील पुरुषांचा घोर संहार चालू असता भीतीने गांगरून गेलेल्या भृगूंच्या स्त्रिया दुर्गम हिमालय पर्वतात आसरा मिळवण्यासाठी निघून गेल्या. त्या स्त्रियांपैकी एका स्त्रीने आपल्या पतीचा वंश खंडित होऊ नये म्हणून या हेतूने भीतीने आपला गर्भ एका मांडीत दडवून ठेवला होता. परंतु या दडवून ठेवलेल्या गर्भाची माहिती एका ब्राह्मण स्त्रीला समजली आणि तिचा भीतीने लोळागोळा झाला. अखेर ती एकटीच क्षत्रियांकडे गेली आणि एकांतामध्ये तिने ही माहिती त्याला सांगितली. ही महत्त्वाची माहिती कळल्याबरोबर त्या गर्भाची हत्या करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि ते त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरी गेले. तिथे विलक्षण तेजाने तळपणारी ती ब्राह्मण स्त्री त्यांच्या नजरेस पडली. एवढ्यात त्या ब्राह्मण स्त्रीची मांडी विदीर्ण करून गर्भ बाहेर पडला. भर दुपारच्या सूर्याप्रमाणे त्या गर्भाने भोवताली उभ्या असलेल्या क्षत्रियांच्या डोळ्यांपुढे काळोख पसरविला आणि त्यांची दृष्टीच गेली. दृष्टी गेल्यामुळे बावचळून गेलेले ते क्षत्रिय पर्वतामधील बिकट जागांमधून ठेचकाळत हिंडू लागले. अशा प्रकारे दृष्टीहीन झालेले क्षत्रिय गेलेली दृष्टी परत मिळवण्यासाठी त्या गुणवती ब्राह्मण स्त्रीला शरण गेले आणि विझून गेलेल्या अग्नीप्रमाणे निस्तेज झालेले, डोळ्यातले तेज लुप्त झालेले, दुःखाने दीनवाणे झालेले, भ्रांतचित्त झालेले ते सारे क्षत्रिय तिला म्हणाले, भगवतीच्या कृपाप्रसादाने सर्व क्षत्रियांची गेलेली दृष्टी पुन्हा परत येईल. असे होताच आम्ही पापकर्मापासून परावृत्त होऊ आणि सर्वजण बरोबरच इथून निघून जाऊ. हे पुण्यशालिनी, तू आता पुत्रवती आहेस. आमच्यावर दया कर आणि आमची गेलेली दृष्टी पुन्हा प्राप्त करून देऊन आम्हाला या घोर संकटातून वाचव. या क्षत्रियांच्या आर्जवाला ती ब्राह्मण स्त्री काय उत्तर देते हे आपण उद्याच्या कथेत वाचू. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.